तुझी ठेवितो मस्तकाच्या ठिकाणी तुझे सद्गुरुबाय मोरया मोरया मी भारताने तुझी सेवा करू काय जाणे कोटान कोटी मोरेश्वरा मा तुझाच पुढे गणपती बाप्पा मूर्ती उदीर मामा की जय. बाबा प्रसाद घ्या. ऐकल्यानंतर तुझं जायचं. अरे काय शिवरामा काय हे चाललं वगैरे. अरे काय आरतीचा आज पहिलाच दिवस ना रे गणपतीचा. हा किती गडबड करता रे. कोणी केला म्हणजे काय. अरे आरती कधी सुरुवाती करतोस आणि कधी संपवतोस कळत. पहिल्या दिवशी तरी दोन चार कडवी सगळी तरी घ्या ना मिळून ती. मग घ्या ना. आम्ही कुठे नाही पुढे आणि म्हणा काय पुढे याने म्हणा मागणे यायचं आणि आम्हाला फोकलँडगिरी सांगायची नाही. प्रत्येक घरात आम्ही लक्षात घ्या. पुढे उभा आहो तुमच्या मागं प्रत्येक ठिकाणी नव्हे. अरे लक्षात घ्या. नंतर गप्पा मारा आधी आरती करून घ्या. आरती झाल्या. आरती झाल्या. हो आरती झाली. अरे कधी कधी झाल्या मग यायचं पुढं. अरे पुढं म्हणजे मागच्या घरात चाय तेवढीच पियाला तोपर्यंत तुम्ही इकडे आरती संपवली. तू आधी आलेला कशाला आरतीला का खायला. काय रे काय हा पोरांना कशी. अरे सांगा देऊ घरात चालले तेव्हा तरी जाणवा ठेवू नका जर मी तुम्ही लेट येतो तेवढं तरी काम करा. तरी सांभाळा ना. काय थांबाला. आमच्या कशाला गल्यात मारता होय. काय गल्यात मारतो. तर हा सकाळी उठतो ना तोंड धुवायला म्हणून जातो ताप दारू पिऊन येतो. तुला सांगता घरातलं इटली नाही त्याला. तुझ्या पैशाची पितो काय बा कोणाच्या पण पैशाची फी पण 6 महिने एकदा तरी डोलं उघाड. ए तात्या वयाला सांगून ठेवा टाकेन जो मुरकटून. बाबा आपली चड्डी सावारची आहे. कोणाला मुरकटवणार आहेस तू. अरे आम्ही येतो म्हणून घरातली दुपारात तरी भेटते तुझ्या. होय काय नाही तर मातीस आणि काडीचं गणित नाही जुलत तुला अजून. असं ते तुला करायचंय का. अरे मला काय करायचं नाही बाबा. एक आपण घरातला करता मरा आई जाऊन आग लावली तोंडाला. एक दिवस ह्याला दुपार दाखवा कोणीतरी. कंटाळलेला आम्ही असणार. काय माणसावर आहे तुम्ही. हा काय वाटला ही प्रसादी. अरे घरात गणपती आलेले आणि एक फुटाना पेढ बिड नाही आणता. अरे मुंबईकर आणणार तर तुला प्रसाद देणार. अरे म्हणू काय झालं करोना पासून तुला सांगता फुटाणा खायची इच्छा पण नाही. काय झालंय का त्याला. आता करोना आणि फुटाणा सेम दिसतो. पंचायतीवर फोटो बघता शेमटा निलाय आणि हा पांढरा एवढा. इच्छा नाही फुटाणा खायची. उगा दुसऱ्याकडे मापा काढीत बसू नको. स्वतःकडे काय वाटत रे. फरसाण खाल्ली की माझ्याकडे 100 रुपये किलो आलं. पैसे काढू नको खालीन तर बघ. मेला खवाड होत. ऐक अरे सुकणाड्या तू तरी सांगू नको हा वाटवता. अरे चायचं कोप 3 घेतलंस आणि फुगत घालून काय बापच बोटा चुकत होता. अरे चाय गोड लागली म्हणून बोटात पद होता. काय चाय खवाड होतं. म्हैशी पण शिवल्या नाही त्या. अरे रेड्या तू खाल्ल्यास ना आपण. नाही नाही ह खरं आहे. टाकून दिलं तर ते झालं तर पोरांना जरा चांगलं फरसाण आणून द्यायचं. चांगल्या दिलेल्या आहे तर चांगलं. तू मला काय सांगतो चांगलं नाही म्हणून. जरा नाराम पडलेल्या पोरांना फरसाण वाटतो. बाबा नराम पडली नाही तर काय केली आवत नाही ना. काय शपथ बाजारात ना रे शनिवार बाजारात बाजारात पर्सन देतो आपल्याला. काय तुम्ही त्याचं ऐकत राहिला वाय. तू ऐकत ना म्हणून आम्ही ऐकतो. काय ह्याचं काय 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 सारखं माझं काय ऐकायची गरजच नाही. अरे तुम्ही मला म्हणतो का बरोबर काय आहे. मशीन पण शिवला ना असं घाणेरडं फरसाण तू पोरांना खायला घालतो. नराम पडलेलं. अरे नराम कुठे पडलेलं नाही तर काय. अरे फरसाण चांगलं होता कडक होतं मटणाचं. शनिवार बाजारात आलेलं खाली मुतारी जवळ विकत मी घेतलं स्वतः परवा शनिवार. मुतारी जवळ पोरांना तू खायला. मुतारी जवळ तर तिथं बसलेला फरसाणवाला पण तर कडक एवढा ना उन्हान झालेलं तर चावणे म्हणून बरणी ढिली ठेवली रे. पुरा साले नरम झाला. त्याच्यामुळे आपण नरम खेळत ना खायला चांगलं गुलगुली असं पिटून लिहिलं. वाज द्यायचं तर चांगलं द्यायचं. त्या हेलेकराकडनं आणलास ना 1 नंबर फरसाण. उद्या गेली वाटूया. मी आणून तू वाट तुझ्या घरात. तुझ्या घरात वाट. अरे हौस मौस काय आहे की नाही. मला हौशीचा सांगू नको. बघत ना काय चाललेलं आहे आमच्या तुमचं सगळं काय चाललेलं आहे. आज आजभर त्यामुळे ह्याच्या आता काय माझ्या राजास म्हातारा मरतोय तुझा घेऊन टाक आता. अरे मला तू सांग आपल्याला झेपत नाही तर कशाला गणपती आणली नाही. होय होय होय. एवढा गणपती बघितलास का. 6 फुटाचा गणपती आहे. काय नाही तात्या म्हणजे काय हौस आहे. 6 फुटाचा गणपती आणलेला आहे. कोणाच्या जीवावर हौस. ह्या पोरांच्या काय पोरांच्या. अरे सगळे गणपती बसल्यावर तुझा बसला. अरे बरोबर आहे. गणपतीचा राजा आहे का. राजा नव्हे माप तरी काढून न्यायचं. गणपती दरवाजेत आल्यावर कळलं की दरवाजेत ना जात नाही.
बा माफ तरी करायचं आता म्हातारा बसली राखण्याला बाहेर ही हौस आहे दरवेळेला फोडून गणपती आत नेलेला आहे मग बघ पण हौस आहे बरोबर आहे की नाही हो हौस बरोबर आहे पण आपली मापा तरी असू दे काय व्यवस्थित मापा हा? नुसता हा ह्याचा मोठा म्हणून माझा मोठा अरे घरात प्रसाद द्यायला माणूस नाही काय असू दे पण हाऊस न्यूज असते अरे हे जे नादाला लागू नका आजची आरती व्यवस्थित उरकलेली आहे हो कळलंय ना तुम्हाला मागदा मला सांगितलं नाही भाऊजींनी आरती उराकलेली आहेत पण तुम्हाला सांगता काय? तुम्ही काय ठरवता तसं कोण वागताव काय काय सांगा अरे आज त्यांना सुद्धा जेवण 3 वेळेला वेगवेगळं वाढायला लावलं तेव्हाच जेवण होतं नव्हे तसं नव्हे वेळेवर येणार सगळे अरे मला तुम्ही सांगा आज काय ठरवलं 6 वाजता सगळ्यांनी आरतीला बाहेर पडायचं तू 6 वाजता आला होतास काय मी आईला तू गपरा 6 वाजता तुम्ही बाहेर पडायचं ठरवलं कोण 6 वाजता आरतीला बाहेर पडले रे अरे बाबा गणपती अंताला तुम्ही ठरवलं की 6 वाजता सगळ्यांनी सगळ्याकडे जायचं अरे होय पण आज गणपतीचा पहिला दिवस आहे मग? पोरांची जरा मकरा बिकरा करायची असतात जरा उशीर होणार पहिला दिवस आहे हा? तू निघाला 4 वाजल्यापासून बोंबले जरा धीर आहे की नाही तुला तू मकराचं कौतुक कोणाला सांगतोस मकराचं कौतुक कोणाला सांगतोस आणि मकरा करायला पोरांना जरा उशीर हो होणार पण मकराचं मला तुझ्या गणपतीने काल सांगत मी उद्या येत आहे म्हणून कॅलेंडर ऐकतात जालली सगळी अरे पण पोरा काम धंदे काय? सकाळी कामावर जाणार संध्याकाळी येणार तेव्हा मकरा करणार ए, अरे तू कधी मकार केलं नाही गंगारामा तू कोणच्या नादाला अरे ह्याने कधी मकार केलं नसलं तर आम्हाला तुझा शिकून मकराचा काय संबंध आहे अरे माझ्यावर चालता हो तुम्ही काय चालता? माझ्या पोरग्याने सगळ्या टाईल मारला ना म्हणून हा. अरे माझ्या पोरग्याने अशा पांढऱ्या टाईल मारला नाही नुसता फटका फिरो लक्कल लागते काय लागलं की काय हसता तुम्ही पण हसताव काय रे हायच काय हाय? तुम्ही चालता माझ्या पांढऱ्या टाईल अहो बघून. ह्याच्या पारग्यान 10 वर्षापूर्वी एक चौरण गेला होता हुंबवली 10 वर्षापूर्वी ए, हा. चांदीचा आहे. त्या चपातीला कागद गुंडालतात ना चकचकीत त्या चिकटवला नाही आणि मी याला वासाळा तू चांदीचा आहे. अरे 9 वर्षात कल्लं नाही आज भस्का पडला म्हणून कल्ला यांना हा? अरे वाय जरा व्यवस्थित काय घ्यायचा हा? अरे तर गणपतीच्या मागचं तोरण तरी वर्षात नाही एकदा खाली उतार सगळं धुलान कारवाडलेलं काला का निला बोलता कळत नाही त्याला गरज नाही काय आहे रे? माझा बल्ब हिरवा असं लिकलिक करतोय ना बल्ब लिकलिक करतोय बस झाला लक्षात घे अरे होय पण लोकांना कलर तरी कळू दे तोरणाचा कशाला हवाय तुझी सारखी 50 लावायची एक पेटत नाही मग खाल्लं चेस्टर घाल वरनं काटू घाल डोकीत राहतो 6व्या दिवशी तोरणा पेटतात पहिलं काय नाही असू दे पण शेवटच्या दिवशी तरी भेटतायत ना अरे आमची देतोस तेव्हा तुझा पेटताय पहिला सगळं जालवाण लावलेली उगा गेलेली तोरणा माझी तोरणा बघा माझा एक काला दिलं पडल्या पण क्लिक करतं ह्याच्या नादा काय लागतं माझ्या काय लागतं काय रे हा? ए, हा? तू द्या आला होता 6 वाजता हा? तू मला हे सांगू नको काय? तुम्ही मला सांगा 6 वाजता जमायचं ठरवलं आलं हो काय तुम्ही काय? तू आला होतास काय परत कस खुला आहेस काय तू माणूस मग तू सांगितलंच नाही आला होतास काय माझा संबंध काय आहे मी टायमिंगला प्रत्येक ठिकाणी आरतीला आहे की नाही मी नव्हतो म्हणून मला माहिती मग कशाला तू असून उपयोग काय डोले कुठे उघडतात तुझे आणि अरे होय आजचं जाऊ दे उद्याचं बघा काय तर आता उद्या अनेकडे आरती चालू करायची लक्षात घ्या काय बा उद्या आज आम्ही सामान जे हलवायला करायला नको उद्या अनाकडनं आरती सुरुवाती करायची आणि खाली रामाकडे आरती सोपवायची चला बस? आणि हा हे सामानाचा काही विषय घेऊन टाका काय 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 नाही नाही बरोबर होय काय होय होय काय हा, बरोबर काय काय तू जरा प्रत्येक वेळेला भानगड नको आज काय त्या सामानाचा तुझ्या विषय होऊन जाऊ पहिल्या दिवशी बरोबर आहे उगा नंतर बाबा का म्हणतो का बरोबर आहे? मग काय बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे काय हा? अरे माझ्या सामान हात लावायचा नाही आता सांगू द्यावता आहे उगाच भानगडी करू नका तात्या बघतलंस ना काय बघितलंस काय बघितलं गपरा तू तात्या हा विषय आज व्हायला हवा आज नाही बरोबर आहे ता घ्यायचा तर बघ हे गेल्या वर्षी 4 मिटिंग बसवले होय त्याच्यावर ताच मी तुला म्हणतोय तुझ्या सामानावर गेले हे 4 वेळा मीटिंग बसवायची पाहिजे आली माझ्यामुळे म्हणजे तुमच्यामुळे बसले ते मिटिंग आमच्यामुळे कशामुळे? काय काय- काय काय- गेल्या वर्षी 5 दिवसाचा गणपती मग? 5 दिवसाच्या गणपती मी 2 ढोलका फोडतो म्हणजे काय रे हा काय काय बोलतो अरे वाचाच घडत जीभ घडत तुझी ती. तू जरा बोलताना नीट बोल पण नीटच बोलताय अख्खी वाढ बसली काय तोंडाला हाड आहे अख्खी तुझ्या? वाढ आहे म्हणून विषय काढलेला आहे काय म्हणतोस आम्ही फोडलीला नाही तर काय अरे 5 दिवस गणपती 5 दिवसाच्या गणपती 2 ढोलका फुटतं कसं बघ जरा शब्द नीट जपून आवर तुला काय वाटलं तुझा ढोलका आली तेव्हा आम्ही कोयत्या घेऊन बसली होता तुझा ढोलका कुठं होता तुला माहिती आहे काय पंचाकडे होता पुंजेच्या टायमाला पुंजा गावची झाली ढोलका कुठे ठेवलेला होता ह्या मुली होतं तू निलास आणि याकडे ठेवलास कन्याचं माजरू गेलं खरडवलं आणि फुटलं आणि आमच्यावर घालतो वाढीन फोडला म्हणजे आता हे मात्रा कोण शेती शोध बसू मी ढोलका वेळेवर सोड मात्रा जातील पलून उद्यापासून हात लावायचा नाही माझ्या ढोलक्याला आता सांगू देवताय ए, गंगारामा एवढा करवा तू काय वाटू नको हा ऐकून घ्यायला लागले अरे तू आधी तू पण आधी असं कसं बोलतोस रे हा होय, जनावरांचं माणसावर कसं बोलतोस आणि तात्या फुटले पैसे लागतात तुम्ही भरायला काय पैसे लागतात काय आम्हाला माहित नाही काय
उद्यापासून तू जाणून वाजव मग. बघ आमचं होतं तेव्हा दिवशी साईडने वाजवली. आता आमच्या दमल्या खोटीला लागलाय तुमचा काय नाचवा. आमचा ना म्हातारवाली हो ऐकायला लागला आम्ही. अगं मरतो आहे पण त्याच्या सगळे तर शिकली. आधी नेमका ठरव आधी तू काय तर. ठराव काय ठराव मला तुम्ही सांगा. आता आरतीला ढोलका हवा कळतं तुम्हाला तरुण बरं आम्हाला काय सांगता भरा म्हणून. गंगारामा तू वाय जरा ऐकून घे उगा त्याला करवा देऊ नको. करवा तू नका कसा ऐकून घ्यायचा. तू शिकवू नको मला. ए बघ स्वतःच्या पैशाचं भरल्यानंतर बरोबर सगळ्यांना कळतं. मी काय तुला पैसे सांगतो माझं पैसे माझं उद्यापासून आणून भर ना तुझं. आम्ही काय ठिकाण मागून जगलेला काय रे. वाढवायचं आहे तुला विषय अच्छा थांबव हा विषय. गंगारामा तू एक काम कर तुझी हौस आहे की नाही मला सांग. औषधा विषय नाही मग? आरती म्हटल्यानंतर ढोलका नको. कळतं ना तुला. तू काय डोक्यात जाऊ नका माझ्या. टाकी नाही माहिती नाहीसा करून. आरतीला ढोलका हवं तुला कळते की नाही. अरे आरती म्हटल्यानंतर ढोलका नको का. हा कळते की नाही तुला. हा, मला समजतंय मग? तर ह्याला समजावून सांग. अरे बघ वाय जरा धीरान घे. हा एक तर त्याला पेशंटची गोळी चालली झाली मागच्या दिवसापासून. हा मी काय तुला सांगतो वाय जरा थांबा. पैसे यायचे अजून. अरे होय पण गेला बिला तर सगळे गणपती विसर्जन करायला लागते. हा कशा अवकाश करवा बसाय त्याला. मी काय तुला सांगतात ऐकून घे. तू काय ऐकून घे हा ऐकायला आलेला काय एवढं होय 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 वाय जरा थांब. उद्यापासून तू एक काम कर तुझा तू ढोलका घेऊन ये तुझा तू वाजव आणि तुझा तू घेऊन जा. हात लावायचा नाही. आम्हाला हौस नाही. हा आता थांबून ठेवताय. आमच्याकडे आला नसता आम्ही कानावर करू नको आम्ही ढोलका तुझा. उगाच भानगडी नकोत मला. हा, ते याचं सामान. तात्या हा. उद्यापासून नको काय? आताच घेऊन जाय सांग का माझ्याकडे मांजरू आहे. नेमकं नेव काय माजरू नेव की ढोलका नेव. तुला काय हवंय काय कोणता दिला असं माजरू बने. घेऊन जा. असू दे काय काय तर ठरवला तुमचं तुम्ही. विषय मिटलेला तुझा इशा आहे ते मिटलेला आहे. आता ह्याच्या सामने परत कधी काढायचा ना आधीच तुला सांगून ठेवतोय. माझं आता ढोलक्याचा इशा संपला. उद्या आणण्याकडनं आरती सुरुवाती करायची आणि खाली रामभाऊकडे आरती कळताय ना तुला काय तर मागणं म्हणशील मला कळलं नाही म्हणून. त्याला कसं कळलं का? त्याला लाईट वाले जाता उगाच येऊन बसली जायचं समजतंय. उगाच इथे भडकडू नको उद्यापासून येणार नाही. राहू दे. असू दे असू दे असू दे. पण लक्षात ठेव तुला काय भूमिका करायची ठरवली लिपस्टिक कुठं लावली. त्याला कुठे कुठे उभा करायला लागतोय तुला माहिती असू दे, आहे चला. ना? असू दे, चला. ए, चला काय ए बाबा रामाला विचारून घ्या उद्या चालेल काय त्याला. काय कामात आता काय आलं मध्येच? उद्या आल्याकडे आरती चालू करायची आहे आणि रामाकडे अरे सोपवायचं. म्हणतात रामाला चालेल काय विचारा. मला चालायचा काय प्रश्न आहे. अरे काय तर काय दरवर्षी रामाला अरे दरवर्षीप्रमाणे आज तुम्ही ह्याच्याकडे यायला 11 वाजवले. वाचतात ते. मग उद्या ह्या टायमिंग वर तुम्ही रामाकडे जाणार. अरे उद्या उशीर पण होय. उशीर पण होईल कुठं मिसल पाव झाला तरी एसटी उशीर होऊ शकतो. हा किती पण वाजू दे पण उशीर होतो ना. होणार तर काय. मग शेवटला त्याच्याकडे जातो त्याची बायका पोरं वटीवर झोपलेली असतात. हा विषय बरोबर आहे. आरती कोणाला करायच्या बायका पोरांना करायच्या की गणपतीला करायच्या. आज 2-3 वर्ष पडवीत आरती करून मागं फिरता वाय. असं नाही गप्पा. घबरा काय घबरा. तू आरती नसतो आम्ही पोरा आरतीला जातो. कसं वाटतं तर काय काय आता पोरानं बोला ना. कशाला विषय काढतो आणि कोणाचा विषय रामाच्या बायकोचा. अरे तुला अक्कल काय हवी लक्षात घे. तिच्या विरोधात वाडीत कोण बोलत काय बेकार तोंड आहे तिचं लक्षात. मी बाय बोलणार नाही अजिबात. अरे बाबा नालावरचं भांडा घेऊन गेली ना तर बाकीच्या बायका रिकाम भांडे घेऊन घरात जातात. का काही तुमच्याही नोटी अंगावर येईल. काय झालं का अरे तात्या हा म्हणतो तर पण बरोबर काय बरोबर? अरे ती रामाची बायको आहे ती. आता तू काढलाच विषय म्हणून ना मला इच्छा नाही आहे काढायची. कारण उद्या काढला विषय तू म्हणून येणार आमचं नाव येणार नाही. राहू दे ना विषय इथे मिटवून कशाला टाकायचा. आता आता मी नाही बोलला तरी कोणतरी फुसकुली वाटणार तिला आणि सांगणार तो विषय काढ. मग राहू दे ना कशाला वाढवतो. असं ते आता वाढत ना आता उद्या बघ तुझ्यावर नारळ देणार ती. काय झालं आता मला तू सांग हे जाऊ दे. असं जाऊ दे ना आता व्हायला जावं सगळं. ताती, मला तू सांग आता एक दिवस हे आम्याकडे उशीर होतो. होय एक दिवस त्या रामाकडे उशीर होतो. होय. रामाला कलाय नको काय झालं काय एक तर घरात नाही. त्याची बायको भात खाऊन उतानी झोपलेली गणपतीच्या पुढे. आम्ही जायला उशीर होतो तेव्हा ही काय करते काय गणपतीच्या पुढे झोपलेली. आता आम्ही गेलो आरती करायचं कोणाला रामाच्या बायकोला का गणपतीला. अरे काय तुम्ही पण हसता काय बरोबर ना हो. अहो ती 2 लहान पोरं आहेत होती. अरे पोरा झोपली तर झोपली का ती तरी काय करेल हा? तात्या हा. आम्ही पोरांचं म्हणतच नाही. मग ती जो पाटातलं जबरीच करून बरं, अरे ती मला सांग ती लहान नव्हती तिला 2 पोरा खाली ना. अरे वय पण जिथं म्हैस तिथं रिडकू त्याला ती तरी काय करायला. रामाला म्हणलं रेडकू आत बांध म्हैस पण आत जाय. हा बरोबर नाही तात्या रामा? कसा दिसतो तो बाई माणूस. होय 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 हे माझ्या मते रामा सीन करीत असेल ए बहुतेक. ए ए रामभाऊ रामभाऊ होय गेला रे हे हा. सत्या तो मागणं येतोय बोललाय.
रामा आलेला नाही बघितलं मग. म्हणजे हा पण विषय आहेच. काय रामा आलेला नाही? रामा आरतीला आलेला नाही काय हा विषय बरोबर आहे काय काय सांगा. रामा पहिल्या 2 घरात मला उमांगला होता. काहीतरी काम तिथपासून पुढे नाही. माझ्याकडे काय नव्हता रामा. अरे. तुमच्याकडे होता काय रे? आमच्याकडे पण नव्हता. रामा कोणाकडेच आलेला नाही मला अरे वाटतं. नाही, पहिल्या 2 घरात होता बघ. मग म्हणतोय ना आता पहिल्या 2 होता. घरातच होता फक्त. असू दे होता ना आपण काहीतरी काम ऐकून घे पाहिजे आम्ही म्हणजे वा. काम निघालं हो हो त्याला काम आम्ही रिकाम तिकडे बसलेला असा विषय नव्हे. त्याच्यात पहिल्या 2 घरात होता आता. मग हा तू म्हणतोस पहिली 2 घरा कोणाची कोणची का असं ऐकून घे. वाडी येत नाही की नाही मला हा वाडीतली नव्हे मग? आरती त्याच्याकडे चालू झाल्या म्हणून त्याच्या घरात होता. हा. आणि दुसरं तुझं घर आमच्याकडे कोणाकडे आलेला नव्हता. नाही हो. आमच्याकडे नव्हताच. हो लक्षात घे आम्ही काय रिकाम गडी नव्हे. त्या जर आमच्याकडे यायचा नसेल ना तर आम्ही त्याच्याकडे कोण जाणार नाही, नाही. उद्यापासून त्याच्याकडे जायचंच नाही. नाही तर आम्ही गडी नव्हे त्याचे तात्या, उद्या पण ताण नाही आला ना तर आम्ही तुझ्याकडे पण येणार नाही. तुझ्याकडे पण येणार नाही. माझा काय संबंध? माझा काय संबंध म्हणजे प्रत्येक विषयात त्याच्यात तू सारवण घालतोस. अरे असं नव्हे रे, आपल्या वाडीत काय ते- मग आम्ही काय वाढीच्या बाहेर जाऊ काय? अरे असं कसं म्हणतो? असं कसं म्हणतोस म्हणजे ठरले वा- प्रत्येक विषय त्याचा आल्यावर तू सारवण घालतोस. तू पुढे- पुढे कशाला बसते गपचूप? अरे बावनू समजून घ्या. समजून म्हणजे आम्ही समजूनच घेता वा त्याला समजायला अरे नको. समजायचं. आम्ही त्याच्याकडे जाता म्हणजे त्याने यायला नको काय. हो मग या, हो बरोबर हा, हा. म्हणजे ही पोरं 4 वाजल्यापासून ढोलका घेऊन निघालेली आहेत. तू काय खुली म्हणून 4 वाजल्यापासून तू असं भानगडीचा विषय आला की नाही का मागणीकडे पळतोस. नाही रे तुला मागणं पाठिंबा देता. तात्या हा. तुला पाठिंबा कमी आहे. अंगावर पुढं पाठिंबा. बरं, खाली मी आला सो पाठिंबा खाली गेलो असतो मी बी. दे पंचवटी. तू काय जाते काल सांगितलं काय होतं सांगितलं? खालच्या वाडीने वरच्या वाडीत एकत्र आरती करायच्या. सांगितलंस मी बोलतोय ना सगळ्यांनी एकामेकाकडे जायचं ठरलं होतं ना. बरोबर आहे. मग काय नाटकं झाली ती रामाची. अरे होय होय होय. आणि वय वय ना वय हा सांगतोय ना मी कुठे बोलिला तुझं आठवण करून देते. सगळ्यांनी एकामेकाकडे जायचं ठरलं होतं की नाही. आता बरोबर आहे पण त्याची अडचण वाईट जरा समजून घ्या तुम्ही. म्हणजे त्याला तेवढे अडचण ही काय पोरा रिकामी म्हणून फिरतात. रिकामी म्हणून पोरा फिरतात पोरांबद्दल बोलला मी बोलताय ना नाही तर पुढे येऊन बोल काय वाय जरा थांबा तुम्ही नीट आधी हिसा ऐकून घे. अरे त्याची अडचण तुम्हाला कळली काय आधी? कसली अडचण त्याची? अरे त्या भाई मिरजला ते एकाच वर्षांकडनं म्हैस आणला आणि ती दाव्याला उभी राहते हा कुठं आणला मी म्हैस कोणी आणला. त्यानं आणला गाव कोणाचं त्याचं. वाडा कोणाचा त्याचा. मग आम्हाला त्याला कशाला. आम्हाला त्रास कशाला. आम्हाला तरच कशाला पाठिंबा. पाठिंबा तू पंचबाजू काय मी आला सांगतो. आणि ह्या गुरांचा तुम्हाला सांगूच नको. हा. आम्ही गणपतीत 8 दिवस गुरा दाव्या बांधून ठेवतो. तात्या मी पाठ दिला ना तेव्हा बाजून ठेवलंय गुरा. 15 दिवस दाव्या गुरा आहेत त्याची. होय आम्ही तर सोडलेलीच ना महिनाभर सवय व्हावी म्हणून. मी जो एकूण टाकली बुरा एकूण टाकली सगळी बुरा. आणि पैसे काय गेले साकारामध्ये ठेवले फिक्सला. याच्यावर पिक्चर होता जाऊ दे. काय मी आला वासाला सांगतो. तात्या हा बरोबर नव्हे त्यानं आमच्याकडे यायला हवं. आमचा असं नाही, एवढा आपण एक- आम्ही त्याच्याकडे जायचं असेल तर त्यानं आमच्याकडे यायला हवं. होय 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 तुम्ही आता एक काम करूया आपण उगाच देवाच्या पुढे भानगडीचा विषय नको. आम्ही भानगडी आम्ही करतो. भानगडी करतो. हा विषय काढला कोणी म्हणजे हा रामा येत नाही हा विचारायचं नाही. विचारा हो पण देवाच्या सामने भानगडी करता तुम्हाला बरं वाटतं काय तर? तरी मग आम्ही भानगडी करतो म्हणतो. आपण एक काम करूया हे बघ, हे देव घराशी आलेले आहेत त्यामुळे देव पाण्यात जायपर्यंत कोणी पण काय भानगडीचे विषय काढायचं नाही. सगळ्यांकडे आरतीला जायचं भजनाला जायचं. देव पाण्यात गेले का आपण ह्या विषयावर मिटिंग घेऊन विषय कायचा मखला करूया. नाचतात सारा. जमणार आहे काय नाही नाही प्रत्येक वेळा सर्वान म्हणजे काय मागे ये तू तू मागे येतो साहेब. हा ये तू पुढे आला तर मी घरात जाय. आभारला. तात्या तू म्हणतोस तर मला सांग बरोबर आहे का. काय तू काय म्हणालास गणपती पाण्यात गेल्यावर काय म्हणाला बरोबर आहे रे. तुला तरी कला हवं. काय? अरे म्हातारा अर्धी नाकडे गेली मासणार आणि तू ह्या पोरांच्या नादात लागतो साहेब हा. विचार अरे बाबा ऐकून घे देव घरा शेल्ले देवाच्या सामने भानगडी बऱ्या दिसत काय हो बऱ्या दिसत काय सांगा मला हा अरे ह्याला विचार हा. अरे बाबा सगळ्यांकडे आरतीला जायचं भजनाला जायचं तर राहिलं बाजूला भानगडीचे विषय काय म्हणून काढताव. म्हणून मी काय सांगता आता व्यवस्थित ऐकून घे. रामाचा जर का हा विषय आहे ना तर आपण देव पाण्यात गेले का मिटिंग घेऊन आणि मोकला करूया. आता उगाच भानगडीचे विषय नको. नाही नाही जमणार नाही. पोरामध्ये जमणार नाही. काय जमणारच न रमा कायला मला तू सांग तू म्हणतोस काय गणपती पाण्यात गेल्यावर विषय घेऊया. घेऊया. हा गणपती पाण्यात घ्यायच्या टायमाला घरातला माणूस गणपती घेईन असतो. महिला म्हणतात सगळ्या गौरी घेईन हा. बरोबर. चाकरमानी सगळी बॅगा घेईन. हा चाकरमानी सगळे बॅगा घेऊन असतात. गणपती पाण्यात गेला हा बरोबर. गणपती पाण्यात गेला की सगळे चाकरमानी रिक्षात बसतात एसटीत बसतात तिथूनच निघून जातात. हा? आम्ही इकडे वर्षभर विषय चोलीत राहता विषय काय मिटत ना.
अरे दादा मागच्या 4-4 वर्षाचा विषय मिटणार आहे काय? होय होय आपण एक काम करूया तिथंच बोले त्यावर मीटिंग घेऊया कुठं? नदीवर हा आधी पहिला हिस्सा घ्यायचा आणि मगच विसर्जन करायचं बस. हा कसं काय मला भले अनंत चतुर्दशी उतारली तरी चालेल कुठं? नदीवर. एवढा दिवस काय मी नदीवर थांबण्याचा नाही हा? अरे मुलात इथं घरात माणसं काही येत नाही म्हणून विषय आहे तर नदीवर मिटिंगला येते. आता भानगड द्यायचं काढू नका आपण काय असेल तर सगळ्या नंतर मीटिंग घेणे आम्हाला कळली नाही आज 5 वर्षात तुम्ही कुठचा विषय घालवला का असू व्यवस्थित दे. असून दे रे. रामाचा विषय काढला की तुम्ही सगळं सारवार घालता आम्हाला कल्ली नाही. तुझीकडे सकाळी शेण काढायला येतो कांदा सोलायला येतो म्हणून चला रे. जाऊ दे. पैशाचा विषय घ्यायचा आहे काय? काय नको राहू दे त्याला. पैशाचा विषय नको. नको काय नको. अरे कुठचा पण विषय काढलास की तात्या देशात वाचवला करणार. हा पैशाचा विषय मी नाही बोलायचा हे तात्या, अरे झोपसाव काय मेलं काय झालं आज पहिला दिवस आहे मग आज जरा भजन करूया. आज भजन नको आज पोट बिघडलेली आहे सगळी. पोटांना भजन करायचं मी याला तोंडात भजन करायचं आहे. पण असं आता गुडगुड आला असंच करायचं हो सांगता हो सांगतो होय खायला जरा पैसा कांदा जरा जास्त टाकाय सांगा. हे कांदे महाग झालाय. अरे भाई एक दिवशी टाकायचं खाली आता वाय. हा नकावडी सांग काय चाय याला चाय. काय मात्र सांगा मात्रची आई झाली ए, हा अरे आई लाग मारली. काय भरोसा नाही व्हायचा. आहे कांदा पोह कर शेजारी वाज नकावडी चाय पण चालायचा चाली 2 आपण घ्या आणि सेम मोकळा करून टाकूया चल जा. या चला कोण हुकार देतो? अब कोणता अरे मी म्हणजे कोण मरतो आता मी तात्या अवघड खायला तू कोण आहे अरे मी रामभाऊ. अरे रामात बाबूला गावठी बसली आणि तुम्ही इथेच काय? अरे हे पुरं जनावर काय अरे मी एकदम जनावर आहे. अरे आले एखादं दांडका बघ रे घरात तुझ्या. अरे नाही मला आधीच्या घरात एक दांडका नाही इथं जरा. अरे काय काय बरकडी मुरली मारताव काय नसतं ह्याचं काल नसतं या सरबरीत हॅलो हाय हॅलो आम्ही हाय तिकडे काय हॅलो एकट्या हॅलो तिकडं अरे जिता माणूस हा? माणूस काय करतो काय काय करते आपल्या वाड्यात हाय पण असतं. अरे पण तुला अख्खेला जनावर काय सांगतात ना सगळं काठी स्वतःला गेली माणूस आहे. डोक्याचा माणूस तू मग कसं अरे हो की पण माणूस आहे कळत नाही काय जनावर काय सांगतो अर्धवट डोक्याचा माणूस वाटवला झाला तुझा तात्या हा बरोबर आहे काय सांग मला हा कुठनं आलेला माणूस आता सगळी लंका होणार आल्या तुझ्या घराची बघचा आधी सगळं हाय काय व्यवस्थित काय इथे काय त्याचा नेमका हॅलो हाय हॅलो आम्ही आहोत. भावा हॅलो एकट्या बस न आलाय बस न आलाय हा आता मुंबईत ना गेलाय मग तात्या आला असेल तो मुंबईला बघत मागं पाठवू बरोबर परत मुंबईला करोना उपाटलेला आहे नाव बदलला नाही करोना परत मुंबईला आलेला आहे सगळीकडे बातम्या आपण मोठ्याने बारीक बारीक यायला लागलेली आहे नाव बदलून आला होय, आता MSCIT नावानं आला आहे काय MSCIT नाव मिळाला MPSC. MPSC काय सांगतोस काय MPSC नावानं आलेला आपल्याला यमावर नाही माणूस शिवला की डायरेक्ट यमाकडेच जातो अरे बा होतो कुठं ता मागचा कल्ला कुठं झाला तर मग कसं जायचं डायरेक्ट सो कुठोस तू एक काम कर तू एक काम नव्हे आला असेल तर मागं पाठव आपली आता कंडिक्शन नाही 14 दिवस राहायची वेगळं राहू शकत नाही बायकापणाशिवाय होय होय तू एक काम कर ना काय? बाय जरा सोयचं नाम उभारा आणि त्याला विचार नेमका इथे काय आहे आता. कोणाला हा हा उभं करा आपल्याला यापणारच नाही अरे सोयचं नाम उभारा विचार ना त्याला काय आहे आता. जाना जानता माणूस तू नाही तर आहे. काय दादा चालता मागच्या वेळी मला पुढे पाठवलं हुंबईकरांनी बियाणं आणली मी याला 14 दिवस त्या शाळेत राहून वाटलं झालं तर अरे आई पण होता त्या शाळेत त्या अरे तुम्ही बायका पोरांनी सकट होत हा, बरोबर आहे. मग मी एकटाच होतो अरे मेला कुत्र्यासारख्या ताटलेली होती घरातली वाटलं माणसं वाटत
हॉस्पिटलात गेले तर बरं झालं ना सुटले तिकडे. काय काळजी करू नको, काय झालं तर आम्ही तुला पोचवतो. होय होय डॉक्टर तिकडं काय टाकायची नवीन हॉस्पिटल काढलेलं आहे आता लोकमान्य टिळक. नको सगळं अरे काय काळजी करू नको. नको मला फुकट असू दे नको तात्या. आता कंडिशन नाही 14 दिवस राहायची. रेशन कार्ड आहे ना तुझं. मला तरी कुठं जायची इच्छा नाही. ढोपरा घेणारी आता सगळी. अरे हा टावेल आहे ना तुझीशी. अरे टावेल घे तोंडावर नामनं विचार त्याला काहीच आहे का. तात्या मागची वेळी सगळं आवडून घेतली पंचायतीन दिलेल्या लंगोटी अजून घराची शिल्लक सगळं जाम करून पण कुठनं शिरला कोणाला खाली. अरे डॉक्टरने कांद्या घालून धोका मोठी केला. निगेटिव्ह हा खेळतोय ताशासारखा. आमची धोका मोठी होत आहे काय. हा टावेल व्यवस्थित घे रे तोंडावर. तोंडावर घे त्याला नामनं विचार. तात्या प्रत्येक वेळा मला तुम्ही पुढे ढकलता. अरे मला तुम्ही सांगा काय झालं तर बघणार कोण. मानकडे आम्हाला ह्यातूनच गेलाय आणि तू वाढेत पसरलास. हा भुसक पडलेला टावेल का मिळाला. हा तोंडावर घे. पहिलीकडे आणला हा टावेल आहे. नशीब तोंडाला लावून फिरतो साहेब. चड्डीचे दागिने नाही भरून मिळणार नाही बा. तात्या तिथं जरी लावला ना तर बऱ्याच कामाला हात लावायला लागला. तोंडावर घे व्यवस्थित. गेला काय रे. अरे डोल्यावर नव्हे. हा मी याला कोण पहिलीकडे ह्याला कळत नाही. अंदाज माहित नाही. कुठून आलो. भाऊ मी मुंबईत आलोय. मला कोकणच्या लोकसंगीतावर एक डॉक्युमेंटरी बनवायची आहे. संगीतावर. संगीत त्याला वाटलं काय म्हणाला ऐकलं. साधारणच ऐकलं. संगीताचा विषय त्याला कसा कळला. मी पण ताच विचार करतो. मी पण त्याच म्हणताय काय का मागल्या टायमाला तुला गाववाल्याने सुचवली का दिसली का. कानपाट तात्या नारळावर हात ठेवून विषय म्हटलेला होता. हा विषय गावात पुन्हा येता कामा नाही ठरला. ठरलं होतं. हा विषय बाहेर आला कसा. मी पण ताच विचार करतो. हा विषय परत बाहेर आला कसा. हा आज मला कळलं पाहिजे. वाईट झालं का. काय वाईट झालं मला सगळं कळलं. ए रामभाऊ इकडे. काय झालं हा तुझी बरोबर कधीपासून आहे. दुपारपासून मग तू ह्याला संगीताचं झंगाट कसं सांगत आहे. आता मी काय झंगाट सांगितलं मग नाही. ह्याला कल्ला कसा. मला काय ठावा. हा बघ तू का तू वाकड्यात जाऊ नको. काय तुला काय सांगितलेलं होता वाडीतला विषय वाडीत मिटवायचा. सगळ्यांना सांगितलं होतं आणि मी काय सांगितलं नाही. मग त्याला कळलं कसा. मला काय ठावा. बाबा नाहीसा करून टाकीन जाग्यावर. कोणाला. तात्या ह्याला सांगून ठेव. आणि तुला पण सांगताय काय? त्या संगीतावरनं 8 वेळा मिटिंग घेतली. 8 किलो फसान खाल्लं. काय खाल्ली ना काय खाल्ली तर खाल्ली का नाही. अरे त्या संगीताबाई किलोभर चायपूर सोपली. आणि तरी हा विषय आहे. अरे तुम्हाला काहीतरी वाटायला हवं तात्या. लाज तुला वाटायला पाहिजे. काय झाली आला तुला लाज वाटली काय. मी हलवला. आता वय काय झाली हलवायचं. अरे परा मला काय परा टाकी नाही नाहीसा करून तुला खोटं बोलतोस. तात्या हा बोलतो काय त्याला सोपतं. काय सांगतो काय सांगतो? झाली आला तर लाज नाही वाटली याला. अरे सगळ्या पोरांच्या मोबाईल मध्ये आहे त्या. अरे तात्या चुकून गेली का. काय चुकून गेलेला आहे. अरे ती पोरगी सारखी आहे हो. हा तुला काला हवं होतं. अरे तुला सांगितलं ना मीटिंग मध्ये काय माणूस आहेस तू. काय सांगितलं. तुला 8 वेळा मीटिंग मध्ये 10 वेळा सांगितलं काय? की माझं आणि संगीताचं काय नाही चुकून झालेलं आहे. पण म्हणजे झालेलं होतं. तुला नाही सागरी नाही नाही काय करतोस. मागरा बोल नका पुढं काय तर तात्या तुला सांगितलं काय. काय? त्या दिवशी माधू घरात नव्हता. माधू घरात नव्हता म्हणून ताशी भावाकडे आधार कार्ड लिंक करायला गेलेला. शेतू कोण माधू, हा, हा. तर माधू म्हणाला मी घराशी नाही माझं बैल नेशील का तुझी बरोबर. म्हटलं मी तुझं बैल घेणार नाही. माझं- हा बघायला माधू काका आला असेल तर बोलून घे जा. जा बोलून आण जा पटकन. बघा गेला बोलवाला विषय आता सगळा मोकळा होईल का. माधू गिरीला आधार कार्ड कायचं करायला का मला म्हणाला माझा काका मला बैल आहे ना काय घेईन तुझा. म्हटलं मला एकट्याला झपताना माझ्या 3 म्हशी मला झेपत नाही. का म्हणा पोरगीला पाठवतो. कोण म्हणाला माधू म्हणला. माधू. ती संगीता दिजी थोरली पोरगी माझी बरोबर आलेली. कोणाची माझी माधूची. पोरगी. हा. आणि ती बरेच दिवस काय गुराकडे येत हा, हा, नाही. हा. तिला बैल ओळखत नाही. ती बैलानं ओळखत नाही काली का गोर होती. आता कॉलेजला जाणारी पोरगी अचानक माझी बरोबर गुराकडे आली. बरोबर. मग त्या समजा आले ते आता काय बोलणार आपण. मी आपल्या होता बरोबर बांधावर मी खाली म्हशी घेऊन बसली हा. का वरती बसलेली बांधाकडे पोरगी आपली ती मोबाईल वाली कॉलेज वाली ना. तर कशा बाजा आपल्याकडे सगळं बघित होते.